सायंकाळच्या मननचिंतनामध्ये एस चर्च नंदुरबार आपलं सहर्ष स्वागत करीत आहे. आज आपण विजय संगीत गीत नंबर 159 ही खरी प्रभुसेवा जनसेवा मान्य खरोखर देवा ही गाणार आहोत. विजय संगीतातून गीत नंबर 159 ही खरी प्रभुसेवा. ही खरी प्रभुसेवा जनसेवा मान्य खरोखर देवा ही खरी प्रभुसेवा जनसेवा. जीती प्रभुला धरणे, जीती प्रभुला धरणे, प्रभुला आवडते त्या चरणे ही खरी प्रभुसेवा जनसेवा मान्य खरोखर देवा ही खरी प्रभुसेवा जनसेवा. अपुरे हितवी स्मरणे, अपुरे हितवी स्मरणे, परहित केवळ अपुरे गणने ही खरी प्रभुसेवा जनसेवा मान्य खरोखर देवा ही खरी प्रभुसेवा जनसेवा. मी कोणी नच म्हणणे, मी कोणी नच म्हणणे, प्रभुला गौरव वगैरे ही खरी प्रभुसेवा जनसेवा मान्य खरोखर देवा ही खरी प्रभुसेवा जनसेवा. शुभरूपता गाजविणे, शुभरूपता गाजविणे, अवघे जीवित त्याच चरणे ही खरी प्रभुसेवा जनसेवा मान्य खरोखर देवा ही खरी प्रभुसेवा जनसेवा. आज सायंकाळचं मनन सन्मान्य रेव्हरेंड जयेश पठारे पाळासाहेब यांच्याकडून आहे. आजच्या मननाकडे जाण्यापूर्वी आपण थोडक्यात प्रार्थना करूया. आमच्या दयाळू प्रभू, आम्ही आभार मानतो, दिवसभर आम्हाला सांभाळलं, आमचा प्रतिपाळ आमचा सांभाळ करून ही सायंकाळ आम्हाला दाखवलीस. हे बापा, आजच्या सायंकाळी पुन्हा एक वार तुझ्या चरणापाशी बसून पवित्र वचनाचा निरोप आम्ही ऐकून घेत असताना तुझ्या प्रियदासासाठी आम्ही प्रार्थना करतो. पाळक साहेबांकडून येणारं वचन आम्हासाठी दे बापा, तू आशीर्वादित करून आमच्या जीवनाला त्याद्वारे दिशा देण्यास तुझी कृपा दे. पाळक साहेब बोलत असताना त्यांना लागणारं साह्य स्वर्गीय भांडारातून पुरेव. आजच्या मरणाद्वारे प्रभू तुझं गौरव होऊ दे. ही प्रार्थना प्रभू येशूच्या नावाने मागतो म्हणून तू ऐक. आमेन. मी आपणा सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये आदरणीय रेव्हरेंड जयेश पठारे पाळक साहेबांचं स्वागत करतो व मनन चिंतनासाठी त्यांना पुढे आमंत्रित करतो. सर्वांना प्रभू येशूच्या नावामध्ये सलाम. आज सायंकाळच्या मननामध्ये आपण निर्गमाचं पुस्तक याचा 28वा अध्याय यावेळेस वाचणार आहोत. आता हा संपूर्ण अध्याय वाचणं गरजेचं आहे, परंतु त्यापैकी आपण फक्त पहिले 14 वचनं वाचणार आहोत. त्यानंतर 39वा अध्याय यातली काही वचनं आपण वाचणार आहोत. प्रथम आपण निर्गमाचं पुस्तक याचा 28वा अध्याय वचन 1 ते 14 ही वाचूया आपण, आणि त्यानंतर 39वा अध्याय आणि या 39व्या अध्यायामधले पहिले 21 वचनं
रेव्हरंड अनुप वळवे आपल्यासाठी वाचून दाखवतील. पहिल्या वचनापासून 28वा अध्याय 1 ते 14 वचन. तुझा भाऊ अहरोन ह्याने याजक या नात्याने माझी सेवा करावी म्हणून त्याला व त्याच्याबरोबर त्याचे मुलगे नादाब, अबिहू, एलाजार व इथमार यांना इस्रायल लोकातून आपल्या जवळ आण आणि गौरवासाठी व शोभेसाठी तू आपला भाऊ अहरोन ह्याच्याकरिता पवित्र वस्त्रे तयार कर. आणि जे ज्ञानी आहेत म्हणजे ज्यांना मी ज्ञानाच्या आत्म्याने परिपूर्ण केले आहे त्या सर्वांना तू अहरोनाची वस्त्रे तयार करावयाला सांग. त्यामुळे तो माझी राजकीय सेवा करण्यासाठी पवित्र होईल. त्यांनी तयार करावयाची वस्त्रे ही उरपट, एफोद, झगा, चौकड्यांचा अंगरखा, मंदिल व कमरबंद. तुझा भाऊ अहरोन याने याजक या नात्याने माझी सेवा करावी म्हणून त्याच्यासाठी व त्याच्या मुलांसाठी ही पवित्र वस्त्रे तयार करावी. त्यांनी सोन्याची जर आणि निळ्या, जांभळ्या व किरमिजी रंगाचे सूत व तलमसनाचे कापड घ्यावे. सोन्याच्या जरीचे आणि निळ्या, जांभळ्या व किरमिजी रंगाच्या सुताचे व कातलेल्या तलमसनाच्या कापडाचे एफोद कुशल कारागिराकडून तयार करावे. त्याच्या 2 खांदपट्ट्या जोडलेल्या असाव्या व त्यांची 2 टोके जोडावी. एफोद बांधण्यासाठी त्याच्यावर कुशलतेने विणलेले पट्टे असते. तिची बनावट त्याच्यासारखीच असून ती अखंड असावी. सोन्याच्या जरीची व निळ्या, जांभळ्या व किरमिजी रंगाच्या सुताची आणि कातलेल्या तलमसनाच्या कापडाची ती असावी. मग 2-2 गोमेद रत्ने घेऊन त्यावर इस्रायलाच्या मुलांची नावे त्यांच्या जन्माच्या क्रमाने कोरावी. त्यांना नावापैकी 6 नावे एका रत्नावर व बाकीची 6 नावे दुसऱ्या रत्नावर कोरावी. रत्नावर कोरीव काम करणाऱ्यांच्या कसबाने मुद्रा कोरली जाते त्याप्रमाणे त्या दोन्ही रत्नांवर इस्रायलाच्या मुलांची नावे कोरावी आणि ती सोन्याच्या जाळीदार कोंदणात बसवावी. ती दोन्ही रत्ने एफोदाच्या दोन्ही खांदपट्ट्यावर लावावी. ती इस्रायल लोकांची स्मारक रत्ने होत. म्हणजे अहरोन त्यांची नावे परमेश्वरासमोर आपल्या दोन्ही खांदपट्ट्यांवर समर्थ वागवील. त्याप्रमाणे सोन्याचे जाळीदार कोंदके करावी. पीळ घातलेल्या दोरीसारख्या 2 साखळ्या शुद्ध सोन्याच्या कराव्या आणि त्या पीळ घातलेल्या साखळ्या त्या कोंदणात बसवाव्या. आता 39वा अध्याय आपण काढू. त्यातील पहिली 20 वचनं 39व्या अध्यायाची मी आपणासमोर वाचतो. परमेश्वराने मोशेला सांगितल्याप्रमाणे त्यांनी पवित्र स्थानातील सेवेसाठी निळ्या, जांभळ्या व किरमिजी रंगाची कुशलतेने विणलेली वस्त्रे केली आणि अहरोनासाठी पवित्र वस्त्रे केली. त्यांनी सोन्याच्या जरीचे आणि निळ्या, जांभळ्या व किरमिजी रंगाच्या सुताचे व कातलेल्या तलमसनाच्या कापडाचे एफोद तयार केले. त्यांनी सोने ठोकून त्याची पातळ पत्रे केले आणि ते पत्रे कापून त्याची तार केली आणि ती कुशल कारागिराकडून निळ्या, जांभळ्या व किरमिजी रंगाच्या व कातलेल्या तलमसनाच्या कापडात भरली. त्यांनी एफोदाला खांदपट्ट्या जोडिल्या, त्याची दोन्ही टोके जोडली. एफोद बांधण्यासाठी त्याच्यावर जी कुशलतेने विणलेली पट्टी असते तिची बनावट त्याच्यासारखीच असून ती अखंड तुकड्याची केली. ती सोन्याच्या जरीची आणि निळ्या, जांभळ्या व किरमिजी रंगाच्या सुताची आणि कातलेल्या तलमसनाच्या कापडाची केली. परमेश्वराने मोशेला सांगितल्याप्रमाणे हे केले. मुद्रेवर छाप कोरितात तशी त्यांनी गोमेद रत्नांवर इस्रायलाच्या मुलांची नावे कोरली. ती रत्ने सोन्याच्या जाळीदार कोंदण्यात बसवली. इस्रायल लोकांची स्मारक रत्ने व्हावी म्हणून ती एफोदाच्या खांदपट्ट्यांवर लाविली. परमेश्वराने मोशेला सांगितल्याप्रमाणे हे केले. त्याने एफोदाप्रमाणे सोन्याच्या जरीच्या आणि निळ्या, जांभळ्या व किरमिजी रंगाच्या सुताचा व कातलेल्या तलमसनाच्या कापडाचा उरपट कुशल कारागिराकडून बनवला. तो चौरस होता. त्यांनी तो दुहेरी केला. दुहेरी असून तो 1 वीत लांब व 1 वीत रुंद होता. त्यात रत्नांच्या 4 रांगा बसविल्या. पहिल्या रांगेत लाल, पुष्कराज व माणिक, दुसऱ्या रांगेत 5 इंद्रनीलमणी व हिरा, तिसऱ्या रांगेत
मृण्मणी, सूर्यकांत व पद्मराग आणि चौथ्या रांगेत लसना, गोमेद व यास्फे ही रत्ने सोन्याच्या जाळीदार कोनात खचली. इस्रायलाच्या मुलांच्या नावांच्या संख्या एवढी ही रत्ने होती. त्यांना संख्ये इतकी 12 नावे होती. मुद्रा जशी कोरितात तसे 12 वंशांपैकी एकेकाचे नाव एकेका रत्नावर त्यांनी कोरले. दोरीसारख्या पीळ घातलेल्या शुद्ध सोन्याच्या साखळ्या उरपटावर लावल्या. सोन्याची 2 जाळीदार कोंदणे आणि कोंदणाच्या 2 कड्या करून उरपटाच्या दोन्ही टोकास लावल्या. उरपटाच्या टोकास लावलेल्या दोन्ही कड्यात पीळ असलेल्या सोन्याच्या साखळ्या घातल्या. पीळ असलेल्या दोन्ही साखळ्यात ती दुहेरी 2 टोके दोन्ही जाळीदार कोंदणात खचून त्या एफोदाच्या दोन्ही खानपट्ट्यांवर पुढील भागी लावल्या. सोन्याच्या आणखी 2 कड्या करून उरपटाच्या दोन्ही टोकास म्हणजे एफोदाच्या आतल्या बाजूस असलेल्या कोपरावरील लाविल्या. सोन्याच्या आणखी 2 कड्या करून एफोदाच्या दोन्ही खानपट्ट्यावर घालून त्याच्या समोर त्याच्या सांध्याजवळ कुशलतेने विणलेली पट्टी लावली. त्यांनी त्या उरपटाच्या कड्या एफोदाच्या कड्यात निळ्या फितेने अशा बांधल्या की कुशलतेने विणलेल्या त्या एफोद पट्टीवर तो राहावा आणि एफोदावरून उरपट सरकू नये. परमेश्वराने मोशेला सांगितल्याप्रमाणे हे केले. देवबाप वचने आशीर्वादित करो. या निर्गमाच्या पुस्तकामध्ये अध्याय 25 पासून आपण पुढे 40 पर्यंत वाचत गेलो. परमेश्वराने मोशेला त्या सिनाई पर्वतावर नेलं आणि 40 दिवस आणि 40 रात्र परमेश्वराच्या सहवासामध्ये मोशे राहिला. आणि आपल्याला माहीत आहे की मोशेला देवाने 2 दगडी पाट्या दिल्या आणि त्या 2 दगडी पाट्यांवर देवाने 10 आज्ञा लिहिल्या. केवळ ह्या 2 दगडी पाट्याच दिल्या असं नाही, तर परमेश्वराने संपूर्ण निवास मंडप आणि निवास मंडपाची संपूर्ण रचना, त्याचबरोबर त्या निवास मंडपामध्ये सेवा करण्यासाठी याजकाची मुलं आणि येणाऱ्या लेवी वंशासाठी देवाने अतिशय सुंदर नमुना दिलेला आहे. आता आपण ह्या गोष्टींचा जर बारकाईने विचार केला तर जो परमेश्वर अति पवित्र आहे, ज्याला कोणी पाहू शकत नाही. मोशेने सिनाई पर्वतावर देवाला पाहण्याची मनापासून इच्छा बाळगली, पण देवाने त्याला खडकात कफारीत लपवून पाठमोरा देवाला त्याने पाहिला. त्याचा प्रकाश, दैवी प्रकाश त्याच्या चेहऱ्यावर पडला. इस्रायल लोक त्याला पाहू शकले नाही. एवढं तेज त्या परमेश्वराचं आहे. आणि त्या परमेश्वराची योजना, त्या परमेश्वराची इच्छा, मनोकामना ही होती की मी मानवामध्ये वस्ती करावी. जो देव स्वर्गामध्ये आहे, जो मानवावर एवढं प्रेम करतो, परंतु तो इतका प्रकाशमान आहे की त्याच्या प्रकाशामध्ये मनुष्य म्हणजे उभा पण नाही राहू शकत. आणि तो देव त्याची इच्छा मोशेला प्रगट केली की मला तुमच्यामध्ये, माझ्या लोकांमध्ये राहायचं आहे. हा मनोगत परमेश्वराने मोशेसमोर बोलून दाखवला नव्हे, त्याचा संपूर्ण आराखडा देऊन टाकला. आणि परमेश्वराने दिलेल्या आराखड्याप्रमाणे मोशेने तंतोतंत बारीक सारीक गोष्टी लिहून, बारीक विचार करून देवाच्या इच्छेप्रमाणे त्याने काम केलं. परमेश्वर हा कोण आहे, कसा आहे, हे मोशेला समजलं. आणि मोशेने त्या देवाला असं म्हटलेलं आहे की कितीदा सांगितलं की देवा, मी योग्य नाही, मी लायक नाही, माझ्याऐवजी दुसऱ्याला तू निवड. परंतु देवाने म्हटलं नाही, मोशे, हे कामगिरी तुलाच करावी लागेल. तर मोशे राजवाड्यात वाढलेला, सर्व ज्ञान संपन्न असलेला तरबेज होता. फक्त बोलण्यासाठी त्याला अडखळण होतं. आणि म्हणून देवाने त्याचा भाऊ अहरोन, त्याचा जोडीदार, त्याचं मूग बनवलं. सर्व काही परमेश्वर मोशेच्या द्वारे इस्रायल लोकांना हाताळत होता. आणि तो देव मनुष्यामध्ये येऊन राहावं हे त्याने मोशेला सांगितलं. इस्रायल लोक, आपल्याला माहित आहे की हे मिस्रामध्ये 430 वर्ष राहिलेले लोक. जी पिढी गेली याकोबाची गेली, याकोबाचे 12 पुत्र आणि त्यांचे लेकरं, मुलंबाळ. आणि मग योसेफाच्या काळामध्ये हा जो परिवार त्या ठिकाणी होता,
त्यांचा विस्तार होऊन हे इस्रायल लोक बनले. आणि हे इस्रायल राष्ट्र गुलामगिरीमध्ये इतके खितपत पडलेले होते, जात जुलूम, आणि त्यांना ना देव ना कोणता समाज काही माहीत नाही. आणि असं म्हटलं की हे गुलाम, त्यांना देवाने बाहेर काढलं. देवहीन लोक, देवहीन राष्ट्र असं हे इस्रायल लोक. आणि ज्यावेळेस मोशेला देवाने ही महान जबाबदारी सोपवली, फारो समोर मोशे 3दा जाऊन त्याने सांगितलं की माझा परमेश्वर सांगत आहे की माझ्या लोकांना जाऊ दे. आणि आपल्याला ह्या सगळ्या घटना माहीत आहेत. मग देवाने या गुलामगिरीमधून यांना त्या यार्देन पार करून, तांबडा समुद्र पार करून ज्यावेळेस बाहेर काढलं, त्यावेळेस परमेश्वर ह्या इस्रायल लोकांमध्ये येऊन वस्ती करू इच्छित आहे. परंतु जो परमेश्वर अति पवित्र आहे, जो परमेश्वर असं म्हटलं की इतका जळजळीत त्याचं तेज आहे, अशा लोकांमध्ये तू कसा काय वस्ती कराल? म्हणून देवाने हा नमुना या इस्रायल लोकांना दिला. वस्ती करायची आहे, देवाला राहायचं आहे, त्याच्या लोकांनी कसं असावं, त्याच्या लोकांनी त्या देवासाठी कशा प्रकारे निवास मंडप बनवावा, ह्या सर्व गोष्टीची असं म्हटलं की इत्थंभूत जबाबदारी मोशेला सोपवली. आणि मग त्याची सेवा चाकरी करण्यासाठी परमेश्वराने याजकाची निवड केली. आणि याजक म्हणजे अहरोन, हे लेवी वंशाचे लोक होते, मोशे, अहरोन. आणि या लेवी वंशाला देवाने या 12 वंशामधून वेगळं केलेलं होतं. आणि या लेव्यांना कोणताही वाटा दिलेला नव्हता. इस्रायल राष्ट्रातील 11 वंशांना वेगळ्या प्रकारचे वाटे दिले आणि लेवी वंश वंचित राहिला. त्यांनी देवाला विचारलं, देवा आमच्यासाठी काय वाटा आहे? परमेश्वर म्हणतो, मीच तुमचा वाटा आहे. आणि ज्यांचा वाटा परमेश्वर आहे त्यांना काही कमतरता नाही. आता थोडा काळ त्यांचा गेला. ते इस्रायल लोक ज्यावेळेस देवाला विसरले, देणं देवाचं विसरून गेले, त्यावेळेस थोडी हेळसांड झाली. परंतु याजक आणि लेवी वंश हे इस्रायल राष्ट्रामध्ये या 12 वंशामध्ये सर्वात श्रीमंत लोक बनलेले होते. कारण सर्व इस्रायल लोकांचा दशांश हा त्यांचा होता. परमेश्वरा प्रित्यर्थ समर्पित केलेल्या वस्तू, पैसा, जे काही देवाने अर्पण दिले होते ती सर्व याजकांसाठी होती. म्हणजे परमेश्वराने त्याची सेवा करण्यासाठी याजकाला वेगळं केलेलं होतं. आणि म्हणून परमेश्वराने 39वा अध्याय आणि शेवटल्या वचनामध्ये म्हटलेलं आहे, या याजका संबंधाने, या अहरोना संबंधाने हा परमेश्वरासाठी पवित्र केलेला वेगळा केलेला आहे. 39 आणि 30 मध्ये असं लिहिलेलं आहे, त्यांनी पवित्र मुकुटाची पट्टी शुद्ध सोन्याची केली व मुद्रा कोरितात तशी तिच्यावर ही अक्षरे कोरिली, परमेश्वरासाठी पवित्र. आणि या ठिकाणी असं म्हटलेलं आहे की परमेश्वरासाठी वेगळा केलेला, या लोकांपासून अलिप्त केलेला, पवित्र केलेला असा हा याजक. आणि म्हणून देवाने असं म्हटलेलं की हे याजक पद जे आहे ते फार महत्वाचं. आणि म्हणून असं म्हटलं की ही पवित्र गौरवासाठी आणि शोभेसाठी ही त्याच्यासाठी देवाने याजकीय वस्त्र त्यांना तयार करायला लावले. असं म्हटलेलं आहे की आजच्या काळामध्ये जर आपण विचार केला, पोप त्या महाशयाचा टोप जो आहे त्याच्यामध्ये हिरे आहेत, सर्व रत्नांनी जडित, त्याची किंमत करोडोच्या घरामध्ये आहे. परंतु आज जगामध्ये तो एक व्यक्ती आहे, परंतु त्याच्यापेक्षा लाखो पटीने श्रेष्ठ अशी ही अहरोनाची ही याजकीय वस्त्र देवाने बनवायला लावली. आणि मग त्याच्या 4 मुलांसाठी देखील याजकीय वस्त्र त्यांनी कशी परिधान करावी, कशा स्वरूपामध्ये ते बनवावे, ह्या सर्व इत्थंभूत गोष्टी देवाने दिलेल्या आहेत. आम्ही जर याचा विचार केला तर परमेश्वर याजकाला सर्वस्वी झाकून टाकत आहे. सर्वस्वी तो त्याला
लपवतो आणि ह्या संपूर्ण सुवर्ण आणि हिरे माणिक मोती ह्या सगळ्यांनी देव त्याला मढवतो. आणि असं म्हटलं की जे सौंदर्य आहे, जी शोभा आहे, त्याच्या या पेहरावावरून, याचकीय वस्त्रावरून देवाचं गौरव होतं. आणि म्हणून असं म्हटलं की परमेश्वराने ज्याला वेगळं केलेलं आहे, ज्यांना इस्रायल लोकांनी देवासाठी पवित्र केलेलं आहे, त्या व्यक्तीसाठी परमेश्वराने एक एक गोष्ट जी करायला लावलेली आहे. असं म्हटलेलं की आपण अंगरखा, आता ते झगे आपण म्हणतो, आणि त्या अंगरखा हे शुद्धतेचं प्रतीक आहे. आपला प्रभू येशू ख्रिस्त हा निर्दोष आणि निष्कलंक आहे. सर्व त्याचे शत्रू देखील म्हटलं की याच्या ठाई मुळीच दोष नाही. आणि पिलाताने गंगाळामध्ये हात धुवून घेतलं. अशा निर्दोष व्यक्तीचा मी न्याय करू शकत नाही, तुमच्यावर मी सोपवतो. ख्रिस्त आपले नीतिमत्व आहे आणि विश्वासणाऱ्यांना ते नीतिमत्व तो आपल्याला बहाल करतो, कारण आपण ख्रिस्ताचे नीतिमत्व धारण केलेले आहे. धारण करणं म्हणजे परिधान करणं, अंगामध्ये घालणं. आणि हा अंगरखा संपूर्ण शुद्धतेचं दर्शक आहे. म्हणून त्या झग्याला, आरोनाच्या या पवित्र वस्त्रांना फार महत्त्व आहे. आता याच्या बारीक सारीक पैलूंना जर बारकाईने आपण अभ्यासलं तर आज आम्हाला समजतं की देव किती महान आहे, तो किती पवित्र आहे, तो किती श्रेष्ठ आहे. आणि समजलं की देवाचा दास त्या प्रभू समोर ज्यावेळेस सेवा करत राहतो अहोरात्र, तर देव असं म्हटलं की त्याच्या जीवनाकडून प्रसन्न होतो. त्याला दिलेली सेवा, त्याला दिलेलं काम, जबाबदारी परमेश्वरासमोर तो इमानीद्वारे करत असताना संपूर्णपणे त्याच्याकडून देवाचं रोज गौरव होत होतं. आणि म्हणून आज आपण नवीन कराराचे लोक आहोत. जुन्या करारातला हा महायाजक, त्याच्या हाताखाली असलेले हे अनेक याजक, असं म्हटलं की त्यांच्या संबंधाने जर आपण विचार केला की त्या मंदिरामध्ये, त्या मंडपामध्ये सेवा चाकरी करत असताना किती वातावरण सौंदर्याने भरलेलं असेल. असं म्हटलं की ते दृष्टीपथास दुर्मिळ आहे. आता ते आतली जी सेवा आहे ती फक्त परमेश्वर पाहतो, इतर लोक पाहू शकत नव्हते. आता आपल्याला माहीत आहे की हा याजक परमपवित्र स्थान, पवित्र स्थानामध्ये तो जात होता अर्पण करण्यासाठी अंगणामध्ये. आणि मग असं म्हटलं की दारामध्ये त्याला यावं लागत होतं. आणि इस्रायल लोक ज्यावेळेस याजक महायज्ञ करून बाहेर पडे त्यावेळेस त्याची जोरदार मिरवणूक काढत की देवासमोर ह्याची सेवा मान्य झालेली आहे, देव त्याच्यावर प्रसन्न आहे. आणि म्हणून मोठी मिरवणूक. आणि त्याचं असं म्हटलं की ते वैभव पाहून देवाचं लोक गौरव करत होते. इस्रायलांचा पवित्र देव हा किती महान आहे. नवीन करारामध्ये तो देव प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे आम्हाला मिळालेला आहे. आणि अशा देवाचे आम्ही लोक आहोत. म्हणून पेत्राने म्हटलेलं आहे की आपण जे आहोत निवडलेला वंश आहोत. निवडलेला वंश कोण होता? फक्त लेवी वंश. 12 वंशापैकी लेवी वंशाला देवाने हे स्थान दिलेलं होतं. आपण इस्रायलाच्या राष्ट्राबाहेरचे आहोत, आपण लेवी वंशाचे नाहीत. परंतु देव आम्हाला या महान जबाबदारीसाठी तो म्हणतो तुम्ही निवडलेला वंश आहात, राष्ट्रीय याजकगण आहात. आणि नवीन करारामध्ये प्रत्येक विश्वासणाऱ्यांना एवढी मोठी पदवी, एवढा मोठा अधिकार देवाने दिलेला आहे. आणि म्हणून असं म्हटलेलं आहे की जुन्या करारातले याजक, त्यांचं स्वरूप, त्यांचं हे संपूर्ण याजकीय वस्त्रे, प्रावरणे जर बारकाईने पाहिली, निहाळले तर एक एक गोष्टी मधून त्या असं म्हटलं की त्या फेट्यामधून, त्याच्या त्या उरपटावरून, त्याच्या अंगरख्यावरून, त्याच्या त्या जाळीदार, ब्युटीदार आणि कलाकुसरीने मढवलेल्या या वस्त्रांवरून आपल्याला समजतं की देवाला ही सेवा किती महत्वाची आहे. देव या सेवेकडे किती जबाबदारीने पाहत आहे.
एक साधारण कमरबंदाचं उदाहरण जर घेतलं कार्याचे, हे दर्शक आहे. जो याजकाला कमरबंद या अंगरख्यावर घालावा लागत होता, आता आपण त्याला ते त्याला काय म्हणतात, गर्दल जो आहे त्या नाडा तो बांधायला, आता ते आपल्याला प्रॅक्टिस नाही. असं म्हटलेलं आहे की हा बंद बांधायला किंवा बनवायला किती कलाकुसरीने घडवलेलं होतं, बनवलेलं होतं. असं म्हटलं की हे परमेश्वराच्या उत्पत्ती कार्याचं दर्शक आहे. परमेश्वराने शब्द बोलला आणि अवघं झालं. अवघं झालं म्हणजे देवाच्या मनामध्ये ही योजना होती, दैवी योजना होती की अशा प्रकारचं विश्व असावं, ह्या विश्वामध्ये अशा प्रकारची सृष्टी मी बनवावी आणि ते घडावं. म्हणून देवाने सर्व एका शब्दाने निर्माण केलं, ते अस्तित्वात आलं. आणि हे जे उत्पत्ती कार्य आहे तो फक्त देव बोलला आणि त्याप्रमाणे झालं. फक्त एकच गोष्ट देव बोलला आणि तसं झालं असं नाही, ते आहे मानवाचं तारण. मानवाचं तारण करायला जर देव बोलला असता, सर्व माणसांचं तारण झालं असतं. पण ते कार्य इतकं अवघड होतं ह्या निर्मिती कार्यामध्ये. असं म्हटलं की ते फार महत्वाचं कार्य आहे. त्या कार्यासाठी देवाने एवढी योजना बनवलेली होती. हे सर्व करण्यामाग हा उद्देश होता की माझ्या पुत्राला प्रभू येशू ख्रिस्ताला या जगामध्ये येऊन त्याला हे कार्य करावं लागणार आहे तारणाचं. आणि मानवाच्या तारणासाठी ही दैवी योजना देवाने अंमलात आणलेली होती. आणि म्हणून असं म्हटलं की हे कार्याचं दर्शक आहे. कमरबंद देवाने जी योजना केलेली आहे त्याचं. देवाला शक्य झालं असतं, परंतु देवाने तसं तारण आपलं केलं नाही. जुन्या करारामध्ये इस्रायल लोकांना तात्पुरतं पाप क्षमेसाठी यज्ञ करायला लावले. बकरे कापा, कोकरे कापा, होले, पारवे आणि हे लहान लहान अर्पण. आता त्याद्वारे देव प्रसन्न होत होता तात्पुरते. म्हणून दावीद म्हणतो की देव होमांनी प्रसन्न होत नाही, मोठमोठ्या यज्ञाने प्रसन्न होत नाही, तर देवाला भग्न आणि अनुतप्त हृदय हे प्रिय आहे. प्रियानो, आम्ही त्या देवाचे लोक आहोत. जुन्या करातलं याजकीय हे जे सेवा कार्य आहे ते पवित्र वंशाला वेगळं केलेला या वंशाला जबाबदारी दिली होती. ती नवीन करामध्ये आम्हाला वेगळं केलेलं निवडलेलं राष्ट्र देवाने ख्रिस्ती म्हणून आम्हाला बोलवलेलं आहे, पाचारण केलेलं आहे. आणि म्हणून देवाच्या या सेवा कार्यामध्ये जरी आपण हे सर्व पेहराव प्रावरणे हे घालत नाहीत, परंतु त्याचे अलंकारिक जे अर्थ आहेत ते आपण समजून घेणं गरजेचं आहे. कारण तोच नमुना, जुन्या कराराचा नमुना नवीन करारामध्ये आहे. आणि नवीन करारामध्ये ज्याची आम्ही सेवा करतो तोच देव आहे. तो काल, आज आणि युगानुयुग सारखा आहे. म्हणून ह्या गोष्टी बारीक सारीक रीतीने जेव्हा आपण घेऊ, हाताळू त्या गोष्टी आणि त्याचा अर्थ समजून घेऊ, त्याचं महत्त्व समजून घेऊ, आणि त्याद्वारे आमचा देव किती महान आहे, तो किती श्रेष्ठ आहे, तो किती पवित्र आहे. आणि अशा पवित्र देवाने आमच्यासारख्या पतित मानवाला ही मौल्यवान सेवा सोपवलेली आहे. म्हणून आपण भीत आणि कापत त्याचा आदर करत त्याच्या समक्षतेमध्ये येऊ. आणि असं म्हटलेलं की मोशेने यामध्ये कमी जास्त कुठलंही केलं नाही. अरे हा माझा भाऊ, देवाने तर मला निवडलं, देवाने मला जबाबदारी दिली, असा तो काही बोलला नाही. देवाने सांगितलं अहरोनासाठी, त्याच्या मुलांसाठी, तर मोशेने उत्तम कारागीर बोलवून कलाकुसरीचे हे कामं त्याने एवढं त्या अहरोनाच्या या जगासाठी, या अहरोनाच्या वस्त्रांसाठी मेहनत केली. आणि मग ही याजकीय सेवा असं म्हटलं की ज्यावेळेस अंमलात आली, या गोष्टीला 2000 वर्ष उलटले. आज जरी याजकीय सेवा कार्य बंद आहे, परंतु आमचा प्रभू येशू ख्रिस्त हा युगानुयुगचा याजक आहे. आणि म्हणून असं म्हटलं की तो राजांचा राजा आहे, याजकांचा महायाजक आहे.
आणि तो आमचा तारणारा उद्धारक आहे. प्रियानो, हे रहस्य आहे, ते समजून घेऊ, ते उलगडू, तर आपल्याला त्याच्या समक्षतेमध्ये त्या प्रकारे जाता येईल. म्हणून मंडपाचा नमुना, मंडपाची सेवा, हे जर आपल्याला रहस्य उलगडलं तर निश्चित आपण इतर गोष्टींना महत्त्व देणार नाही आणि ते फार भावार्थाने भरलेलं आहे. देवबाप करू. आज आपण फक्त वाचन केलेलं आहे, पुढे एक एक पैलू आपण घेऊ आणि ते उलगडू. देवबाप आपल्याला आशीर्वाद देऊ. मी आदरणीय रेव्हरेंड जयेश पठारे पाळक साहेबांचं मनपूर्वक आभार मानतो. आपण अतिशय सुंदर रीतीने, अतिशय मौल्यवान आणि महत्त्वाच्या या गोष्टी, परमेश्वरासाठी पवित्र असं जे खानपट्ट्यावरती लिहिलं, ह्या आम्हा सगळ्या विश्वासणाऱ्यांसाठी हे दर्शक आहे की आम्ही प्रभूसाठी पवित्र आहोत. याजक वर्गाला, अहरोनाला जसं परमेश्वराने वेगळं केलं, त्याच्या वंशाला वेगळं केलं, लेवी वंशाला परमेश्वराने वेगळं केलं आणि एक अद्भुत सेवा त्यांच्याद्वारे याजकीयपणाची करून घेतली. प्रत्येक गोष्टीच्या मागे अर्थ दडलेला आहे आणि तो अर्थ येत्या दिवसांमध्ये आपण समजून घेणार आहोत. पाळक साहेबांच्या या गौरवी सेवेसाठी मी प्रभूला धन्यवाद देतो व एक नवी शृंखला त्यांनी पवित्रतेच्या बाबतीत आपल्याला दिलेली आहे, त्यावर मनन करण्यासाठी प्रभुदेव बाप आपल्या सगळ्यांनाही त्याची कृपा देव. या वेळेला आपण काही मध्यस्थी प्रार्थना करणार आहोत. जे मंडळीतले आजारी प्रियजन आहे त्यांच्यासाठी आणि ज्या पावसासाठी आपण वाट बघत होतो त्या पावसासाठी देखील प्रभूकडे सहाय्य मागूया. आदरणीय रेव्हरेंड सुनील लोंढे पाळक साहेब, मी आपणाला विनंती करणार आहे, आपण पुढे या आणि पुढे येऊन कृपा करून आपण प्रार्थना करावी. आजच्या वचनाबद्दल देवाला मनापासून धन्यवाद देऊ, देवाची स्तुती करू. आणि जे काही वचन आपण ऐकलेलं आहे त्यामध्ये देवबाप आपल्याला आशीर्वाद देव. प्रार्थना करू. आमच्या प्रिय देवबापा, आम्ही तुझे आभार मानतो, तुझी स्तुती करतो, कारण की देवबापा तू अजून आमच्याशी बोलत आहे. तुझ्या वचनाच्याद्वारे पुन्हा एकदा तुझ्या पावित्र्याचं महत्त्व तू आम्हाला समजून दिलेलं आहे. तू आरोनाच्या लेकरांना, त्याच्या मुलांना तुझ्या त्या पवित्र सेवेसाठी तू वेगळं केलंस. यासाठी की देवबापा त्यांनी तुझी सेवा करावी, इतकंच नव्हे परंतु तू त्या सेवेमध्ये देवबापा मानवाला तुझी सहभागिता लाभावी आणि तुझं सेवा त्यांच्याद्वारे घडावी ही तुझी इच्छा होती. इतकंच नव्हे, त्या माध्यमाच्याद्वारे देवबापा तू मानवाशी संगती करू इच्छित होतास आणि त्यांना आशीर्वाद देऊ इच्छित होतास. इस्रायल लोकांना आशीर्वाद देणारा परमेश्वर तू त्या काळात होता. निळ्या माध्यमाच्याद्वारे देवबापा तू त्यांना आशीर्वादित केलं आणि त्या कनान देशापर्यंत जाण्यासाठी तू त्यांना वेळोवेळी तू मार्गदर्शन करत होतास. म्हणून आम्ही तुझे आभार मानतो, तुझी स्तुती करतो. तू इस्रायल राष्ट्रासाठी प्रभू तू पवित्र आणि वेगळं असं तू राष्ट्र तू बनवलंस. आम्हाला देखील प्रभू या जगापासून तू वेगळं केलं, यासाठी की प्रभू आम्ही तुझं वेगळं राष्ट्र, वेगळं निवडलेलं जन, निवडलेलं वंश असं असावं. आणि जगापासून तू आम्हाला यासाठी वेगळं केलं की देवा आम्ही तुझं पावित्र्य, तुझं गौरव, तुझं सेवा, तुझं मान कार्य आमच्याद्वारे घडावं. यासाठी देवा तू आम्हाला जगाच्या स्थापनेपूर्वीच तू आम्हाला निवडून घेतलं. यासाठी आम्ही तुझे आभार मानतो, तुझी स्तुती करतो. देवबापा आम्ही तुझे आभार मानतो, कारण की देवबापा तू मानवाला आशीर्वाद देणारा परमेश्वर आहेस. वेळोवेळी प्रभू तू तुझ्या वचनातून आम्हाला मार्गदर्शन करतोस आणि जे आरोनाचे जी सेवा होती, याजकांची सेवा होती, त्यांच्या लेकरांची सेवा होती, तीच देवबापा तू या नवीन करारामध्ये तू आमच्यासाठी उत्तम असा याजक झालास. आणि या काळामध्ये देवबापा आम्ही तू आमच्यासाठी जी महत्त्वाची सेवा तू केलेली आहे, याजक या नात्याने, संदेष्ट या नात्याने, आणि ती सेवा तू अविरतपणे करत आहेस देवबापा. आज देखील तू स्वर्गामध्ये आमच्यासाठी मध्यस्थीचं कार्य करत आहे. याजकाचे महत्त्वाचं कार्य आम्हा सर्व मानवजातीसाठी तू करत आहेस. त्याबद्दल आम्ही तुझी स्तुती करतो, तुझे आभार मानतो. आमच्या गरजा, अडचणी सर्व काही देवबापा तू जाणतोस आणि मध्यस्थी करून त्या सर्व आपल्या पित्याला सादर करतोस आणि पित्याच्याद्वारे आम्हाला आशीर्वाद देतोस. म्हणून आम्ही तुझे आभार मानतो, तुझी स्तुती करतो. देवबापा आम्ही पावसासाठी प्रार्थना केली, तू ती ऐकलीस
आणि आम्हाला वेळोवेळी पाऊस देत आहेस, त्याबद्दल आम्ही तुझ्या मनापासून आभार मानतो आणि तुझी स्तुती करतो. देवबापा, आमची हीच प्रार्थना आहे की वेळोवेळी अशाच प्रकारचा पाऊस पडू दे. सर्व पीक पाणी मनुष्याला चांगलं, शेतकऱ्यांना पीक मिळू दे. पशु प्राण्यांना भरपूर पाणी उपलब्ध व्हावं आणि वेळोवेळी सर्व प्रकारच्या गरजा आमच्या भागवल्या जाव्यात, असं तू दैनिकपणे हो दे बापा. पुन्हा एकदा बापा, आम्ही विशेष जे आजार आहेत त्यांच्यासाठी प्रार्थना करतो. प्रभू बापा, तुला प्रत्येकाचे नावं ठाऊक आहेत. जे प्रियजन प्रभू बिछाण्यावरती अंथरुणावरती खेळलेले आहेत, बापा, आमच्या सर्वांच्या प्रार्थना आहेत की बापा तू त्यांना स्पर्श कर. तुझा आरोग्याचा स्पर्श करून त्यांना लवकर उठीव, लवकर आपलं त्यांनी चालावं फिरावं आणि प्रभू तुझं साक्ष द्यावी त्यांच्या बऱ्या होण्याकडून, असं तू दैनिकपणे होऊ दे. जे त्यांची सेवा करणाऱ्या बापा, त्या सर्व प्रियजनांना सुद्धा तुझा मोठा आशीर्वाद दे. त्यांना देखील थकून जाऊ द्या नको, परंतु त्यांची सेवा करत असताना लागणारी कृपा त्यांना पुरव. लवणे दादांसाठी आमची प्रार्थना आहे, तू त्यांना त्यांचं ऑपरेशन चांगलं होऊ दिलं. तुझ्या मनापासून आभार मानतो, तू स्तुती करतो. त्यांना उत्तम असं आरोग्य दे आणि तुझे जे काय मंडळीची सेवा करण्यासाठी बापा तू त्यांना निवडलेलं आहे, ती सेवा करण्यासाठी पुन्हा एकदा त्यांना त्या आजारातून उठावं, त्यांना लवकर आराम मिळावं, लवकर आरोग्य लाभावं, अशी आमची नम्र प्रार्थना आहे. आमच्या सर्व मंडळीसाठी आम्ही तुझी स्तुती करतो. येथपर्यंत आमच्या या मंडळीला चालवलं, कळपाला चालवलं, तुझ्या मनापासून आभार मानतो, तुझी स्तुती करतो. पाळक साहेबांबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. पठारी पाळकांच्याद्वारे बापा तू आम्हाला सुंदर वचन आमच्या कानी पडू दिलं, त्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो, तुझी स्तुती करतो. त्यांची सेवा तू आशीर्वादित केलेली आहे, त्याबद्दल आम्ही तुझी स्तुती करतो, तुझे आभार मानतो. पाळक साहेब, अनुपाळक, तसंच सर्व मंडळीचे पंच मंडळ आणि सर्व पदाधिकारी, कौन्सिलचे, तसंच ट्रस्टचे सर्वांना प्रभू आम्ही तुझ्या कृपेचे स्वाधीन करतो. प्रभू बापा, इथपर्यंत सर्वांना आशीर्वाद दिला, चालवलं. त्यांची प्रत्येकाची सेवा, त्यांचं कार्य, त्यांचं ओझ हे सर्व तू वाहण्यासाठी, त्यांचं कार्य करण्यासाठी लागणारी कृपा, ज्ञान, बुद्धी आणि सर्व प्रकारचं मार्गदर्शन तू त्यांना दिलं, त्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो, तुझी स्तुती करतो. पुढील सर्व वेळ आम्ही तुझ्या कृपेच्या स्वाधीन होतो. येणाऱ्या प्रार्थना सभा आणि रविवारच्या भक्तीसुद्धा तू आशीर्वादित कर, अशी प्रार्थना करतो. ही सर्व वेळ आम्ही तुझ्या कृपेच्या स्वाधीन करतो. येशूच्या प्रिय नावाने प्रार्थना केली म्हणून तो ऐक. आमेन. धन्यवाद पाळक साहेब. उद्यासाठी मी सूचना देऊ इच्छितो. उद्या आपली साखळी प्रार्थना असणार आहे, तर साखळी प्रार्थना सकाळपासून आपण सायंकाळपर्यंत घेत आहोत. सकाळी 8ला आपण सुरुवात करणार आहोत, तर उद्या साखळी प्रार्थनेच्या तासिकेप्रमाणे आपण तासिकेला उपस्थित राहावं. यासोबतच जे ऑनलाईन आज उपस्थित आहे सगळ्यांचं ख्रिस्त येशूमध्ये मी स्वागत करतो. नित्यनेमाने आपण सायंकाळचं हे मननचिंतन ऐकत आहात व SHH नंदुरबारशी जोडलेले आहात. सन्मान्य रहिता अक्का सुरेशदादा जांबिलसा, यासोबतच श्री डेनिश गार्डनर आहेत, रेव्हरेंड जी जयकर आहेत आणि सोबतच आज सुमेघाताई अडगले हे आमच्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत ऑनलाईन सभेसाठी. प्रभुदेव बाप आपणा सगळ्यांची जीवनं आशीर्वादित करो. SHHच्या या सेवेचा आपण लाभ घ्यावा व आपल्या आध्यात्मिक जीवनामध्ये आपण अधिकाने अधिक पुढे जावं. यावेळेला आपण प्रभूने शिकवलेली प्रार्थना म्हणू. प्रभूच्या प्रार्थनेनंतर सन्मान्य रेव्हरेंड सुनील लोंढे पाळक साहेब आहेत, आशीर्वाद देतील आणि मग एक गीत गाऊन आपण समाप्त करू. हे आमच्या स्वर्गातील पिते, तुझे नाव पवित्र मानले जावे, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसेच पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज तू आम्हास दे, आणि जसे आम्ही आमच्या ऋणी सोडून सोडितो तसेच तू आमच्या ऋणी आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हा सर्व वाईटापासून सोडील. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आता आपला प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देवाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची गोड संगती येथे जमलेल्या आम्हा सर्व देवाच्या भक्तांबरोबर, तसंच मंडळीच्या सर्व जे वडीलजन आहेत त्यांच्याबरोबर आणि इस्रायल राष्ट्रांबरोबर प्रभू येशू ख्रिस्ताचं द्वितीय आगमन होईपर्यंत आम्हा सर्वांबरोबर आता आणि सदा सर्वकाळपर्यंत असो. आमेन.
यासोबतच उद्या सायंकाळी 6 ते 6:30 हे मनन सुद्धा असणार आहे. रेव्हरंड सॅमसन जयकर मनन घेतील. सर्वांना सलाम.